आपल्याजवळ आलेला पैसा टिकून राहण्यासाठी आणि आपल्याजवळ लक्ष्मी कायम अखंड राहण्यासाठी आपल्या पॉकेटामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये अशी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे की ज्यामुळं आपल्याला आपला जो पैसा असतो म्हणजे आपण जो पैसा कष्ट करून आणतो तो पैसा आपल्याजवळ पुरवठे आणि चांगल्या कामासाठी त्या पैशाचा वापर होईल आणि तो पैसा वायफळ गोष्टींसाठी खर्च होऊ नये यासाठी आपल्याला अशी एक वस्तू आहे की जी महिलांनी पर्समध्ये ठेवायची आहे आणि पुरुषांनी ती वस्तू आपल्या पॉकेटामध्ये ठेवायची आहे. तर ह्या विषयीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. काही वेळेला काय होतं की आपण जेव्हा कष्ट करून पैसा घरी आणतो पण तो पैसा चांगल्या कामासाठी पुरवठ येत नाही. म्हणजे पैसा चांगल्या कामासाठी पुरवठ येत नाही म्हणजे काय तर आपल्या ज्या वस्तू असतात गरजेच्या वस्तू त्या वस्तूंसाठी तो पैसा खर्च न होता तो पैसा वायफळ गोष्टींसाठी जास्त प्रमाणात खर्च होतो बघा. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या घरी जेव्हा आपण पैसे आणतो म्हणजे काम करून जेव्हा कमावून जो पैसा घरी आणलेला असतो बघा तो पैसा ना चांगल्या कामासाठी पुरवठ यावा. पण काही वेळेला काय होतं की आपण काही वेळेला लोन घेतलेलं असतं तेव्हा त्या लोनचे हप्ते सुद्धा आपल्याकडं फेडले जातात. म्हणजेच काय तर पैसा हा कुठल्याच गोष्टीसाठी पुरवठ येत नाही. जसा पैसा येतो तसा पैसा निघून जातो. पैसा हा गरजेच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू घेण्यासाठी आपण खर्च तर करतोच पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपल्या घरामध्ये जर आपल्याला एखादी नवीन वस्तू जरी घ्यायची असेल तरी सुद्धा पैसा राहत नाही जवळ. पैसा जसा येतो तसा पैसा निघून जातो. त्यासाठी तुम्हाला सांगते की आपल्या पॉकेटात अशी एक वस्तू ठेवा की ज्यामुळं काय होईल, ज्यामुळं काय पैसा तुमच्याकडे असा खेचला जाणार नाही की आकर्षला जाणार नाही का दुसरा पैसा तुमच्या पॉकेटमध्ये येऊन जमा होणार नाही. तर सांगायचं एवढंच आहे की जेव्हा आपण कष्ट करतो बघा, जेव्हा आपण पैसा कमवून आणतो दिवस रात्र आपण जेव्हा त्या पैसे मिळवण्यासाठी कष्ट करत असतो, नोकरी करत असतो किंवा काही व्यवसाय करत असतो की ज्यामध्ये आपण दिवस रात खूप मेहनत करतो बघा आणि तो पैसा आपल्या घरी आणतो. पण प्रत्येकाला असं वाटतं की हा पैसा चांगल्या कामासाठी खर्च व्हावा. ह्या पैशातून आपल्यासाठी नवीन अशा वस्तू किंवा घरासाठी तरी आपण काही नवीन अशा वस्तू कराव्यात असं प्रत्येकाचं काही ना काही तर स्वप्न असतं. पण काही वेळेला आपण खूप कष्ट करतो, कष्ट हे आपले प्रामाणिक असतात तरीसुद्धा तो जो पैसा घरी येतो तो पैसा पुरवठेच येत नाही. जसा येतो तसा निघून जातो. आणि दर महिन्याला आपल्याला जेव्हा नोकरी करत असतो, काही व्यक्ती नोकरी पण करत असतात म्हणजे जॉब करत असतात, तेव्हा सुद्धा दर महिन्याला जेव्हा आपलं पेमेंट होतं तेव्हा सुद्धा तो पैसा असाच वेस्ट म्हणजे वायफळ गोष्टींसाठी आपण खर्च करतच नाही. आपण गरजेच्या वस्तूच घेतो किंवा आपल्या जवळच्या ज्या काही वस्तू असतील त्याच्यासाठी आपण तो पैसा खर्च करत असतो. पण का कुणास ठाऊक पण आलेला पैसा असतो तो कुठं जातो निघून हे आपल्यासुद्धा लक्षात येत नाही बघा. आपण सुद्धा विचार करतो की माझे तर एवढं पैसे होते माझ्याजवळ, मी नक्की पैसे खर्च कुठं झाले. अशा खूप समस्या आपल्या आयुष्यात येतात. त्यामुळे काय होतं तर आपण आपले कष्ट प्रामाणिक असून आपला पैसा आपल्याजवळ पुरवठ येत नाही. तर ह्यासाठीच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही पॉकेटामध्ये सुद्धा ही वस्तू ठेवू शकता किंवा ही वस्तू तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपल्या जर घरामध्ये तिजोरी असते बघा, ज्या तिजोरीमध्ये आपण म्हणजे पैसे वगैरे ठेवत असतो तिथं सुद्धा ही वस्तू तुम्ही ठेवू शकता. तर ही वस्तू कशासाठी ठेवायची हे तुमच्या लक्षात आलं का? तर पैसे हे आपल्याकडं एकदम चमत्कार होऊन पैसे आपल्या पॉकेटात येणार नाही. तर आपण जेव्हा कष्ट करतो चांगल्या मार्गाने जेव्हा पैसा कमवतो म्हणजे जी लक्ष्मी आपल्या घरी येते ती लक्ष्मी आपल्याजवळ निरंतर टिकून राहावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी, आलेला पैसा आपल्या घरामध्ये चांगल्या कामासाठी खर्च व्हावा, आपल्याजवळ पैसा थोडा का होईना पण पैशाची बचत व्हावी, आपल्या घरामध्ये पैशातून आपण काहीतरी नवीन वस्तू तरी नक्कीच खरेदी कराव्या असं प्रत्येकाला वाटतं. ह्यासाठी सांगते की कमावून आणलेला पैसा हा चांगल्या कामासाठी पुरवठ यावा आणि आपल्याजवळ पैसे थोडे त्या का होईना पण शिल्लक राहावे, बचत व्हावी, पैशासाठी पैशाची बचत व्हावी प्रत्येकाला वाटत असतं बघा. कारण आपण तो पैसा कष्ट करून कमवलेला असतो आणि जेव्हा कष्ट करून दिवस रात्र जेव्हा मेहनत करून आपण काही पैसे कमवतो आणि ते जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपल्या प्रत्येकाला वाटतं की ह्याच्यातून माझ्या महत्त्वाच्या गरजा तर भागवल्या जातील पण काहीतरी या पैशातून मी माझ्या घरासाठी किंवा माझ्या स्वतःसाठी अशी काहीतरी वस्तू नक्कीच घ्यावी असं प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला वाटत असतं की. आणि नोकरी करणाऱ्या महिला किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं तर असं असतं बघा की पूर्ण महिनाभर त्यांना एका पेमेंटची म्हणजेच एका पगाराची वाट बघावी लागते आणि जेव्हा तो पगार त्यांच्या हातात येतो बघा तेव्हा त्या पगाराला 10 वाटा असतात. म्हणजे काही जर व्यक्तीनं जर लोन घेतलं असेल तर त्या लोनचे त्यांना हप्ते द्यावे लागतात, घरातल्या सगळ्या वस्तू, कारण घरामध्ये गरजेच्या वस्तू घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. गरजेच्या वस्तू किंवा त्यांचे ते दवाखाने असतात, काही पण असू दे, नॉर्मल मुलांचे स्कूलची फी असतात, हे सर्व गोष्टी त्यातून त्या भागवल्या जातात पण हातामध्ये एक सुद्धा रुपया राहत नाही. तर आता हे यंत्र कोणतं हे सुद्धा सांगते.
पण एवढं लक्षात ठेवा की पैसे जेव्हा तुम्ही प्रामाणिक करून कष्ट करून जेव्हा घरी आणता आणि तुमचं कष्ट जर प्रामाणिक असेल आणि तो प्रामाणिक मार्गाने जर पैसा आला असेल ना, तरच तुम्हाला ह्या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पैशाचा अनुभव येणार आहे, म्हणजे फरक पडणार आहे तुमच्यामध्ये. त्यासाठी काम हे कष्ट हे प्रामाणिक असावे आणि येणारा पैसा हा सुद्धा चांगल्या मार्गाने आणि चांगल्या गोष्टीपासून कमवलेला असावा. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आता एक सांगते की हे यंत्र कोणतं आहे किंवा ही वस्तू कोणते. तर आता हे यंत्र तुम्हाला शुक्रवारी तुम्ही खरेदी करू शकता किंवा गुरुवारी घेऊ शकता किंवा एखाद्या चांगल्या दिवशी तुम्ही दिवस बघून सुद्धा ही वस्तू दुकानातून धार्मिक ठिकाणावरून आणू शकता. तर हे यंत्र आहे बघा एक प्रकारचं. तर यंत्र कोणतं आहे तर कुबेर यंत्र. कुबेर यंत्र हे आपल्याला आपल्या पॉकेटामध्ये ठेवायचं आहे किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे. किंवा कुबेर यंत्र किंवा तुम्ही लक्ष्मी आणि कुबेर तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश येण्यासाठी, त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये जर तुम्हाला हे व्यवसाय ठिकाणी जर तुम्हाला जर कुबेर यंत्र हे ठेवायचं असेल तर तुम्हाला ते कुठं ठेवायचं. उत्तर आणि पूर्व ह्याच्यामधली जी जागा असते, उत्तर आणि पूर्व ह्याच्यामधली जी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही कुबेर यंत्र हे ठेवू शकता आणि पूजन वगैरे करू शकता. किंवा तुम्ही पॉकेटामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा पर्समध्ये ठेवू शकता. कुबेर यंत्र हे आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवून देते. आपण जो हाती घेतलेलं काम असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश येते. आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि आपल्या कमवून आणलेल्या पैशामध्ये आपल्याला सुद्धा थोडी का विना त्या पैशाची बचत करता यावी यासाठी आपल्याला हे यंत्र आपल्या जवळ ठेवायचं असतं. कुबेर यंत्र ही कुबेर देवता ही धनाची देवता आहे बघा, आणि यासाठी आपल्याला हे यंत्र आपल्या पॉकेटात ठेवायचं आहे. तर आता तुम्ही हे पण ठेवू शकता किंवा तुम्ही लक्ष्मी आणि कुबेर यांचं एकत्र प्रतिमा असलेलं सुद्धा यंत्र असतं. लक्ष्मी आणि कुबेर यांची एकत्र प्रतिमा असलेलं सुद्धा यंत्र असतं, तर तुम्ही ते सुद्धा तुमच्या पॉकेटामध्ये ठेवू शकता. आता लक्ष्मी माता ही सुद्धा पैसा म्हणजे आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून ठेवते. आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी असेल तर बघा आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी राहते. आपल्या घरामध्ये पैसे येतात, तो पैसा चांगल्या कामासाठी खर्च होतो. आपल्या घरामध्ये वायफळ पैसा खर्च होत नाही आणि जो पैसा आलेला असतो तो सुद्धा पुरवठ येतो. यासाठी लक्ष्मी कुबेर ह्या दोघांची प्रतिमा असलेलं यंत्रसुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसाय ठिकाणी ठेवू शकता किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा महिलांनी पर्समध्ये ठेवू शकता किंवा पुरुषांनी पॉकेटामध्ये ठेवू शकता. हे दोन्ही यंत्र तुम्ही खूप महत्त्वाचं यंत्र आहे. कुबेर यंत्र ही धनाची देवता आहे आणि संपत्तीला आकर्षित करते. शिवाय संपत्तीला आकर्षित करते म्हणजे तर काय तर आपला पैसा जो असतो तो पुरवठ येतो. आणि आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही हे यंत्र स्थापित केलं असलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी येते. आपल्या घरात पैसा टिकून राहतो. आणि तुम्हाला जर एखाद्या व्यवसाय ठिकाणी जरी स्थापित करायचं असलं तर तुम्ही ते मंगळवारी किंवा शनिवारी त्या ठिकाणी ठेवू शकता. आणि पर्समध्ये जर पॉकेटामध्ये असलं तर उत्तम गोष्ट आहे, कारण आपण महत्त्वाचे पैसे किंवा आपल्याजवळ जो पैसा असतो तो जास्त करून आपण कुठे ठेवतो तर तो पॉकेटामध्ये ठेवत असतो आणि पॉकेटामधूनच तो बाहेर येतो आणि तो खर्च होत असतो. यासाठीच पॉकेटामध्ये पैसे थोडे का विना बचत राहावे आणि आपल्याजवळ पैसा पुरवठ ठेवा यासाठी आपल्याला पॉकेटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला तुम्ही ते यंत्र तुम्हाला जर म्हणजे ठेवायचं असेल तर तुम्ही कधी ठेवू शकता तर मंगळवार किंवा शनिवार ह्या दिवशी तुम्हाला ते आपल्या पॉकेटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं. पॉकेटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळेल, प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल आणि जो तुम्ही पैसा कष्ट करून आणतात तो सुद्धा तुम्हाला चांगल्या कामासाठी पुरवतो आणि तुमच्याकडे पैशाची बचत होईल. यासाठी आपल्याला कुबेर यंत्र हे आपल्या पॉकेटात ठेवायचे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.